नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनपा मिटमिटा शाळेत आयुक्त अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद। जुलै महिन्यात नवीन इमारतीत होणार स्थलांतर। तर नीट परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त। ड्रोनद्वारे होणार परीक्षेवरती कडक निगराणी। आता बघूया सविस्तर बातम्या। मनपाची माध्यमिक विद्यालय मिटमिटा ही शाळा रस्ता रुंदीकरणामध्ये जाणार असल्यामुळे शहरातील उद्योजक जुगल किशोर तापडिया यांनी मनपा परिसरामध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 3 एकर जमिनीवरती सुसज्ज इमारत बांधून दिली आहे। लवकरच त्या नवीन शाळेमध्ये मनपा मिटमिटा विद्यालय स्थलांतर होईल असं आयुक्तांनी सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय मिटमिटा येथे आज सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी अचानक भेट दिली व 10वीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी त्यांना नवीन शाळेत स्थलांतर कधी होणार असं विचारलं असता लवकरच नवीन शाळेमध्ये मनपा मिटमिटा विद्यालय स्थलांतर होईल असं आयुक्तांनी सांगितलं। मनपाची माध्यमिक विद्यालय मिटमिटा ही शाळा अत्यंत रुंदीकरणामध्ये जाणार असल्यामुळे शहरातील उद्योजक जुगल किशोर तापडिया यांनी मनपा परिसरामध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 3 एकर जमिनीवरती सुसज्ज इमारत बांधून दिली आहे। किरकोळ कामे बाकी असल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतर होईल असं मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ननावरे यांनी सांगितलं। या नवीन इमारतीच्या बांधकाम झाल्यामुळे शाळेमध्ये परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतला आहे। मागील शैक्षणिक वर्षात 500 विद्यार्थी या शाळेत प्रवेशित होते। नवीन इमारत व शाळेमध्ये असलेल्या सर्व सुविधा बघून परिसरातील पालकांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतलाय। आजपर्यंत 650 विद्यार्थी प्रवेशित झाले आहे व दररोज प्रवेशासाठी पालकांची गर्दी होत आहे। या प्रसंगी आयुक्तांनी परिसरातील पालकांशी संवाद साधून शाळेच्या गुणवत्तेबद्दल आढावा घेतला व समाधान व्यक्त केलं। संपूर्ण देशात नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून परीक्षेची गोपनीयता, सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अंतर्गत एकूण 3 परीक्षा केंद्रे संत तुकाराम महाविद्यालय कन्नड, राजश्री शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी आणि राजश्री शाहू आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज डोंगरगाव कवाड तालुका फुलंब्री अशी निश्चित करण्यात आली आहे। या तिन्ही केंद्रांवरती मिळून एकूण 1272 परीक्षार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आज सर्व परीक्षा केंद्रांवरती पोलीस बंदोबस्ताचं वाटप व अंमलदारी यांचं ब्रीफिंग पूर्ण करण्यात आलंय। सुरक्षेच्या दृष्टीने BDS म्हणजेच बॉम्बशोधक व नाशक पथकामार्फत परीक्षा केंद्राच्या इमारतींची कसून तपासणी करण्यात आली असून संपूर्ण परिसर निर्धोक करण्यात आलाय। गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी उद्या प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सर्व केंद्रांवरती ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने विशेष निगराणी ठेवली जाणार आहे। तिन्ही केंद्रांवरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्डचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे। प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता पूर्ण आत्मविश्वासाने आणि शांत चित्ताने परीक्षेला सामोरं जावं। नीट परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। परीक्षेत पूर्ण पारदर्शकता राहावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी पोलीस दल सज्ज आहे। विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। आपला वेळ अभ्यासावरती आणि पेपर सोडवण्यावरती केंद्रित करावा। पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे। विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून निर्भयपणे परीक्षा द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत कृषी व पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून संचालक पदासाठी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवला होता। विभागीय सहनिबंधकांनी दिनांक 19 रोजी आपला निर्णय जाहीर करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अर्ज अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द केला आहे।
या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात त्यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. या अपिलावर 17 जून रोजी सुनावणी पार पडली. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी आज दिनांक 19 रोजी आपला निर्णय जाहीर करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अर्ज अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द केलाय. सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार अब्दुल समीर सत्तार यांची उमेदवारी वैध ठरवण्यात आली असून त्यांचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 साठी कृषी पणन व प्रक्रिया संस्था या मतदारसंघाच्या अंतिम उमेदवार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील या मतदारसंघातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील घडामोडींना वेग आला असून अब्दुल समीर सत्तार यांची निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत नर्लागाव शिवारात एका तरुणाचा खून करून रोडच्या कडेला आणून टाकलेल्या अवस्थेत आढळला होता. आईच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील विलास काकाजी घाईट वय 32 वर्ष राहणार नर्ला तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा मृतदेह दिनांक 16 जून रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान नर्ला शिवारात रोडच्या कडेला संशयास्पद आढळून आला. मृताच्या अंगावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. या घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या आईने वडोद बाजार पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात तक्रार दिली. आरोपी प्रियंका योगेश तुपे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून योगेश संजय कोळेकर, मनोहर गोविंद तुपे दोघे राहणार नर्ला तालुका फुलंब्री व सतीश अण्णा ओळेकर, खंडोबा संजय ओळेकर, हरिदास आगाजी ओळेकर हे सर्व राहणार तळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना या सर्वांनी मयत विलास घाईट यास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार केला. अशा आईच्या तक्रारीवरून वडोद बाजार पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विलास घाईट हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास जिल्हा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा,
लॉटरी, इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. जागतिक योग दिनानिमित्त गुजराती विद्या मंदिर व जिओ और जीने दो योग साधना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अनिल मकरिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल मकरिये म्हणाले की योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयापासून योगाची सवय लावल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. योगामुळे सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैलीचा पाया मजबूत होतो. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राजेश मेहता, मुख्याध्यापिका कल्याणकर, नगरसेविका विजय सिंग झाला, योग प्रशिक्षक भाऊ सुरडकर, वैभव जाधव, ललित कासार, अरुण थोरात, दिलीप तोडे तसेच शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योग साधने, प्राणायाम व ध्यान सत्रांचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत योगाचं महत्त्व जाणून घेतलं. कार्यक्रमातून निरोगी जीवनासाठी नियमित योगा अभ्यासाचा संदेश देण्यात आला. प्रादेशिक परिवहन विभागातील विविध मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागातील 4ही कार्यालयात सदर संप 4थ्या दिवशीही कायम सुरूच राहणार असून मागण्या मान्य न होईपर्यंत संप सुरूच राहण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. नमस्कार, मी विश्वाराव, कार्यालय अधीक्षक आणि मोटार वाहन कर्मचारी संघटनेची सहसचिव आहे. तरी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आर झालेले नाही आहेत. आमच्या डिपार्टमेंटचे 2023ला आकृतीबंध मंजूर झालेला आहे, मात्र अद्याप आर झालेले नाही आहेत. तर ते आर मंजूर करावे ही आमची पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आमचे 56 कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची पदोन्नती दिली होती आणि त्याच्यानंतर त्यांना पदोन्नत करण्यात आलं. तर ती पदोन्नती पुन्हा देण्यात यावी, त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत. आणि प्रशासकीय अधिकारी पदाचे 25 जणांचे आमचे DPC होऊन मंत्रालयामध्ये गेलेली आहे, मात्र अद्याप मंजूर नाही. तर त्यामुळे त्या 25 जणांची पदोन्नती करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि पदनाम बदल ही एक आमची प्रमुख मागणी आहे. अशा मागण्यांसाठी आम्ही भांडत आहोत. तरी मागच्या 16 जूनपासून हा संप सुरू आहे आणि कदाचित 1 किंवा 2 दिवसात यावर तोडगा निघेल, कारण की सर्व मागण्या रास्त आहेत. आणि आर होण्यासाठी व इतर विषयासाठी कर्मचारी मागील 4 ते 5 वर्षापासून भांडत असताना या रास्त मागण्यांची दखल घेऊन त्वरित काहीतरी तोडगा निघेल यावर आमचा विश्वास होता. मात्र आज संपाचा 4था दिवस आहे आणि आज संपाच्या 4थ्या दिवशी आम्हाला कार्यवाहीचा बडगा उगारला जाईल अशा पद्धतीचे पत्र प्राप्त झालेले आहेत. तर मी सर्व कर्मचाऱ्यांना आणि आमच्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छिते की आम्ही अशा कुठल्याच गोष्टींना हे करणार नाही आहे आणि आमच्या मागण्या अतिशय रास्त आहेत आणि कर्मचाऱ्यांवर अतिशय अन्याय होतो आहे की जे त्यांचं सामाजिक आणि आर्थिक त्यांचं स्थैर्य खालावलं त्याच्यामुळे, कारण की त्यांचे ते प्रमोशन म्हणजे हातामध्ये असून देखील त्यांना मिळत नाही आहे ते प्रमोशन. त्यामुळे हे अतिशय म्हणजे त्यांचा निषेध करायला पाहिजे अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करते की शांततेमध्ये आपण जसा आपला संप सुरू आहे तसाच सुरू ठेवू आणि आपण डगमगणार नाही आणि शिस्त, धैर्याने आणि संविधानिक मार्गाने हा आपला संप आपण असा चालू ठेवणार आहोत. संप सुरू आम्ही अतिशय आशावादी आहोत की शासन प्रशासन आमचं ऐकेल, आम्हाला बोलावेल आणि आम्हाला ॲटलिस्ट आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देईल की तुमचे आर आम्ही एवढ्या दिवसात मंजूर करून देतो. जे 56 कर्मचारी पदावनत केलेले आहेत त्यांच्या बाबतीत काहीतरी मार्ग काढतील अशी आम्हाला अतिशय अपेक्षा आहे सरकारकडनं किंवा आमच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं की आमच्या मागण्यांना अतिशय पॉझिटिव्हली ते स्वीकारतील. कारण की एवढ्या 4 वर्षापासून भांडतायत म्हणजे कर्मचारी विनाकारण नाही भांडत आहेत, ते त्यांच्या रास्त मागण्यासाठी भांडत आहेत. तर मी हीच विनंती करते सर्वांना, शासनाला. अजून तसे आदेश नाही आहेत. आम्ही शांततापूर्वक हे अशाच पद्धतीने आमचं रोजचं आंदोलन चालू आहे मागच्या 4 दिवसापासून आणि वरील जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही आमचा दिशा सुरू ठेवू. आज मोटार विभागातर्फे 4 दिवसापासून संप चालू असून सध्या अद्यापही शासन व प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नसून
आपण जे आतापर्यंत सर्व कर्मचारी संयमी शांततेत संविधानिक मार्गाने 4 दिवसापासून असंच संप चालू ठेवलेला असून आपल्याला अशाच शांततेने आणि संविधानिक मार्गाने असे आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी असा आपण एक ज्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून शांततेत उपोषण सुरुवात केलेली आहे, असंच आपण पुढं पण शांततेत व संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करूया व शासनाला विनंती करूया की आमच्याकडे लवकरात लवकर आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मंजूर कराव्यात व सर्व वाहन धारकाचे जे गैरसोय होती त्याची सुटका करावी हीच नम्र विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. महानगरपालिका अंतर्गत शहरात कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या कामगारांना किमान वेतन लागू झाल्यानंतर ESIची सुविधा मिळत नसल्याने कामगार नेते राजूभाऊ मिसाळ यांच्या मागणीला यश आलं असून सदर कामगारांना कंपनीकडून ESIची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे शहरात मनपाचे स्वच्छता काम करणारी अर्बन हँडलिंग वेस्ट LLP या कंपनीकडून कामगारांना किमान वेतनप्रमाणे पगार देण्यात आल्याने कचरा संकलनाचं काम करत असलेल्या कामगारांनी किमान वेतन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण पत्रकार मनपा घनकचरा व्यवस्थापन व विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे अर्बन कंपनीचे मुख्य प्रतिनिधी अनवर सत्तार यांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात केलाय. पण या कामगारांना पगार वाढ तर झाली होती, पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ESIची सुविधा मिळत नव्हती. किमान वेतन हे 21,000 रुपये पेक्षा पुढच्या कामगारांना राहणार नाही असं शासनाचा नियम होता. त्यामुळे पगारवाढ होऊन सुद्धा कामगारांना आरोग्य सुविधा मिळणार नव्हती. कामगारांना किंवा कामगारांच्या परिवारातील सदस्यांना दवाखान्याची अडचण आली असती तर त्याला स्वखर्चाने करणं होतं. पण संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ मिसाळ यांनी हा मुद्दा मनपा अधिकारी आणि कंपनी मालक यांच्याकडे मांडला. त्यांनी जागेवरच आम्ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं. त्यावर कामगारांनी समाधान मानलं आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंद आणि जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी कंपनी प्रतिनिधी अनवर सत्तार, MCN न्यूजचे रिपोर्टर काझी मोईनुद्दीन, औरंगाबाद टाइम्सचे पत्रकार सलीम अली, ANIचे रिपोर्टर अब्दुल हदी, ADNचे पत्रकार राजू म्हस्के, शब्दमठचे रिपोर्टर अजमत पठाण, आवाज इंडियाचे रिपोर्टर राजेंद्र ठोंबरे आणि अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सलीम शहा आणि नंतर कामगारांना विविध योजना राबवण्यात येणार हे सांगण्यासाठी मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी धावती भेट देऊन कामगारांना सांगितलं. सर्व आनंदित आहे का? सर्वात आपला 7 वर्षापासून सर्वात आपला मोठा विषय होता किमान वेतन पगार, आहे का नाही? एकच विषय होता किमान वेतन पगार, किमान वेतन पगार. मला पण वाटत होता, सर्वांना पण वाटत होता की आपण जेवढा अस्वच्छतेचं काम करत आहे त्यासाठी यांना किमान वेतन पगार भेटलाच पाहिजे. पण काही त्रुटी होती, काही अडचण होती, ते झाला नाही. सत्तार साहेबांनी हा नव्या कंपन्यांच्या मार्फत हे तुमचं काम करून दिलं ना. आणि ह्यात एक मोठा प्रश्न राजूने सांगितला की यामध्ये ESIC नाही, कारण त्यांना माहित नव्हता, कारण ते नच होता, ते शक्यच नव्हता. एक 8-10 दिवसापूर्वी सत्तार साहेबांनी काय केला त्यांनाच माहित आहे, ते सोडून द्या. आपला काम झाला हे आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. आणि मला प्रत्येकांना आता सर्वच आपल्याकडे जवळपास जुनेच माणसं आहे, 1200 कर्मचारी, त्यांनी पण नवीन लोक आपल्याकडे आता जुळलेले आहेत, 800 ते 900 लोक. त्यांना पण समजून सांगायचा ESIचे ते काय फायदे आहे, याचा फॉर्म कसा भरायचा, त्याच्या डॉक्टरला कुठे भेटायचा, त्याचे मेडिसिन कुठे भेटतात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे ना. पुराण्या लोकांना, जुन्या लोकांना माहित आहे ना. नवीन लोकांना पण तुम्ही मदत करा. ते कसं असतं, आपण एक 8-10 दिवसात ते तुमचे कार्ड असतात ESIचे, ते पण वाटप करू कंपनी पैसे, ठीक आहे. आता हे झाला तुमचा काम, आता माझा काम. बोलण्याचा विषय नव्हता, पण काय जवळपास जेवढे मोठे लोक बसतील, जेवढे मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे, हे चांगला एक स्टेज आहे बोलण्यासाठी. आता कंपनीने पगार तुमची जवळपास डबल केली, डबलपेक्षा जास्त केली, ठीक आहे. पण आपली जबाबदारी आहे की आपला पण काम आपण डबल नाही तर 75% तरी करा, आहे का नाही. आणि तुम्ही पण खूप चांगला काम केला. आपल्याला 1.5 महिन्यापासून शहरात
आता दिसून येत आहे. पहिल्यासारखा तिथे जीवी पडलेला आहे, तिथे कचरा पडलेला आहे. या मीडियावाले फोटो आले, आपण फोटो टाकतात, सध्या तुमचे पण ते बंद झाले साहेब. एक बरेच गाड्या कमी होते, लोक कमी होते, ते आमच्या पण लक्षात आला. पण सध्या तुम्ही काही शहरांना, जसं दिशा सरांनी सकाळी सांगितलं होता की काही शहरांना 2-3 महिने लागतात, 4 महिने लागतात या स्टेजला पोहोचण्यापर्यंत. आपण 1.5 महिन्यात पोहोचले. हे तुमचं मी अभिनंदन करतो. अपनी खुद की जान जोखिम में डालकर आप शहरियान की को सेहतमंद रखने की कोशिश करते हैं. ये एक बहुत बड़ा काम है और आपका हर जगह जो है तो हौसला बढ़ाया जाना चाहिए. लेकिन उमूमन होता यह है, यह देखा ही जाता है कि आप लोगों का कहीं ना कहीं इस्तेसाल हुआ करता था और कभी जो है तो आप लोगों की तनख्वाहें 3-3, 4-4 महीने रोक दी जाती थी. कभी जो है तो आप लोगों के जो गवर्नमेंट की तरफ से जो तनख्वाहें फिक्स की गई थी, जिसे किमान वेतन कहा जाता है, उसके मुताबिक आपको तनख्वाहें अदा नहीं की जाती. तो हमारे राजू मिसार और दीगर जो लोग आप लोगों के लिए हमेशा आवाज उठाते थे, वो लोग आप लोगों को साथ में लेकर कंपनी तक, कंपनी के जिम्मेदारान तक और म्युनिसिपल के आला अफसरान तक पहुंचते थे. लेकिन आपकी ये जो आवाज है उसको आला हुक्काम तक पहुंचाना ये मीडिया की जिम्मेदारी होती है. असं कोणी आता तयार झालंच नव्हतं. त्या हिशोबाने आपल्या जी आज जी नवीन कंपनी आलेली होती तुमच्यासाठी 10 वर्षासाठी आलेली अर्बन हँडलिंग वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने 8 महिन्या पहिले म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्ये असंच आमचं बोलणं चालू होतं आणि भोमे साहेबांनी त्यावेळेस मला सांगितलं की बाबा राजू भाऊ, आपण कर्मचाऱ्यांना किमान वेतनीच पगार देणार आहे, तुमच्याजवळ काही GR वगैरे असेल ते द्या. तर त्या कंपनीचा 70 खूप मोठा वाटा. 70 थोडा रात्री 10:30 वाजता मला फोन केला व इम्रान भाईला माझ्याकडे पाठवलं आणि माझ्याजवळून तो किमान वेतनचा जो DA आणि जो किमान वेतनचा तो घेतला. मला विचारलं की बाबा पगार किती राहील ड्रायव्हरला आणि लेबरला. मी त्यांना एकच शब्द बोललो की बाबा आता हा जे तुम्ही ज्या पद्धतीने ज्या दिवशी देणार आहे त्या दिवशी हा 24,000 रुपये पगार ड्रायव्हरचा आहे आणि 21,000 हा लेबरचाच आहे. तर म्हटलं आता हा सांगता नाही, कारण उद्या गव्हर्नमेंट काय चेंज करा नाही आम्हाला माहित नाही. पण सध्याच्या घडीला आहे, म्हणजे सध्याच्या घडीला आहे ना, तर आम्ही हा किमान वेतन द्यायला तयार आहे. कंपनी सुरू व्हायच्या पहिलीची गोष्ट आणि हा भारताच्या 2025 मध्ये ही गोष्ट झाली. आणि शब्दाला जपणं, शब्दाला जाण ठेवणं, कर्मचाऱ्यांची जाण ठेवणं, असा तुम्हाला व्यवस्थापक प्रतिनिधी तुम्हाला लाभले ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी सत्तार व्हायचं जितकं अभिनंदन करावा, जितका सत्कार करावा, जितका कौतुक करावा तितका कमी. पण माझं एक म्हणणं आहे कंपनीकडे, आता आपले भोंगे साहेब इथं नसल्यामुळे मी एका कंपनीच्या माध्यमातून तुमची एक मागणी त्यांच्याकडे, की कंपनीचा काही त्याच्यात दोष नाही. मित्रांनो, तुम्हाला पगार हा वाढवून दिला हा खूप खुशीचा भाग आहे. हा जो भाग आला हा खूप मोठा खुशीचा भाग आलेला आहे. पण त्यासोबत तुम्हाला एक दुःख आलेलं आहे. मी यापूर्वीच तुम्हाला बोलतो की तुम्हाला आता यापुढे SIC ची फॅसिलिटी राहणार नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे आपल्याला. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना अँटी रॅगिंग समिती व तक्रार निवारण समितीची स्थापना करणं बंधनकारक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संदर्भात दोन्ही समित्या स्थापन करण्यात आल्या असून फक्त काही गठीत करण्यात आल्या आहेत. या संदर्भात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. व्यवस्थापन परिषद कक्षात सदर बैठक झाली. विद्यापीठ परिसर व संलग्नित महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी भयमुक्त असणं गरजेचं आहे. या अनुषंगाने विद्यापीठात अँटी रॅगिंग समिती तसेच अँटी रॅगिंग पथकाची स्थापना करण्यात आली. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत प्रकुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे, डॉक्टर आनंद देशमुख, डॉक्टर माधुरी सावंत,
उपकुलसचिव डॉक्टर संजय कवडे तर डॉक्टर कैलास अंबुरे हे सदस्य सचिव आहेत. सदरील बैठकीत रॅगिंग प्रतिबंधात्मक मुद्द्यांवरती चर्चा करून निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना व जागृती करण्यावरती भर देण्याचं सूचित केलं. सर्व शैक्षणिक विभागातील शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेशित विद्यार्थी व पालकांकडून रॅगिंग प्रतिबंधात्मक हमीपत्र ऑनलाईन भरून घेण्यात प्रवृत्त करावं. सर्व शैक्षणिक विभागातील शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अँटी रॅगिंग संदर्भात ऑनलाईन भरून घेतलेली हमीपत्रे अँटी रॅगिंग कक्षात सादर करावं. शिक्षण मंत्रालय भारत सरकारनं 12 ऑगस्ट हा दिवस अँटी रॅगिंग दिवस घोषित केलाय. या काळात सप्ताह विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात यावं. अँटी रॅगिंग समिती व अँटी रॅगिंग पथक यांची माहिती दर्शवणारे फलक सर्व शैक्षणिक विभाग, वसतिगृहे ते दर्शनी भागात तात्काळ लावण्यात यावी. तसेच रॅगिंग प्रतिबंधात्मक पोस्टर्स ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अँटी रॅगिंग संदर्भात विद्यार्थ्यांचं व पालकांचं ऑनलाईन हमीपत्र भरून घेणं याची संपूर्ण जबाबदारी विभाग प्रमुखांची राहील. त्याविषयी युनिक प्रवेश समिती, विभाग प्रमुख, पीएचडी विभाग व पदव्युत्तर प्रवेश विभाग यांची एकमेकांशी समन्वय साधून परिपत्रक काढण्याविषयीची सूचना करावी. विद्यापीठ परिसरात रॅगिंग संदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही स्वरूपात तक्रार प्राप्त झालेली नसली तरीही अँटी रॅगिंग पथकाने विद्यापीठ परिसरात अचानक भेट देऊन पाहणी करावी आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. अँटी रॅगिंग पथक तक्रार निवारण समिती स्थापन. विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्राध्यापक सुनील नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली अँटी रॅगिंग पथकाची स्थापना करण्यात आली. या समितीत डॉक्टर सचिन भुसारे, डॉक्टर मदन सूर्यवंशी, डॉक्टर अश्विनी मोरे, डॉक्टर श्वेता पाटील यांचा समावेश आहे. तर विद्यार्थी तक्रार निवारण समितीतही स्टुडंट्स ग्रीव्हन्स सेल स्थापन करण्यात आलाय. डॉक्टर श्याम शिरसाट या समितीचे अध्यक्ष असून निवृत्त न्यायाधीश स्वाती ठक्कर चव्हाण या लोकपाल तर डॉक्टर कैलाश अंबुरे हे सदस्य सचिव आहेत. या समितीत अधिसभा सदस्यांचा देखील समावेश आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनपा मिटमिटा शाळेत आयुक्त अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद. जुलै महिन्यात नवीन इमारतीत होणार स्थलांतर. तर नीट परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त. ड्रोनद्वारे होणार परीक्षेवरती कडक निगराणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.